अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत. काल अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र आता सोशल मीडियावरती चर्चा आहे की बहिणीच्या विरोधामध्ये जागा लढवणाऱ्या अर्थमंत्र्यांनी लाडली बहीण योजना. मग लाडला भाऊ का नको असं काल माननीय उद्धव साहेबांनी विचारलं आहे ना. या राज्यातले असंख्य भाऊ, लाखो भाऊ बेकार आहेत, बेरोजगार आहेत. महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातो आहे. त्याच्यामुळे घराघरामध्ये भाऊसुद्धा बेरोजगार आहेत. आणि या पुणेसारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. त्या संदर्भात या राज्याचं सरकार, या राज्याचे गृहमंत्री, या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही. आता मी पुण्यातून बोलते. मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाबनंतर किंवा पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्सचं महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे. अंमली पदार्थाचं नशेच्या आहारी पुण्यातली एक पिढी जाताना दिसते आहे. आणि पुण्याचे आपले पालकमंत्री, मंत्री, राज्यकर्ते, राजकारणी, पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी. पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्सचा व्यवहार होईल असं वाटत नाही. आणि हे ड्रग्स सगळं येते कुठून? तर गुजरातमधून येत आहे. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या खेपा येतात. त्यातलं काही ड्रग्स पकडलं जातं आणि बाकी सगळं ड्रग्स हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जातं. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली 2 ड्रग्सची महत्त्वाची केंद्र आहेत. गेल्या काही दिवसातल्या ड्रग्स संदर्भातल्या घडामोडी पुण्यातल्या पाहिल्यावर तुम्हाला कळेल की वरदहस्त असल्याशिवाय, आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय, काही बांधकामं पाडताय, छप्पर पाडताय, भिंती पाडताय, त्याच्यामुळे ड्रग्सचा इकडला व्यवहार कमी होईल का? मला वाटत नाही. आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळालेलं आहे, इकडे मंत्रिपद आहेत, पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत. पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण झाले. घराघरामध्ये हे लाडले भाऊ, लाडले बहीण या योजना ठीक आहेत, पण घराघरामधली ही तरुण मुलं हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग्सच्या आहारी गेलेत, नाशिकमध्ये ड्रग्सच्या आहारी गेलेत. या राज्यामध्ये हे ड्रग्स येते कुठून याचा कोणी शोध लावतं का? काय या ड्रग्सच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या महाराष्ट्रामध्ये, मतं विकत घेतली गेली? ह्याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे. पंजाबमध्ये काय झालं? शेवटी पंजाबमधली एक पिढी गेली. नॉर्थ ईस्टमध्ये काय झालं? या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्समुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं याचं खरं म्हणजे लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता, प्रचंड, लाखो लोक रस्त्यावर उतरले, पालक उतरले, पण अजूनही पुणे थंड दिसत आहे. कशामुळे? सर, आपण म्हणाला होता की महाआघाडीला चेहरा दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा, पण आज शरद पवार म्हणतात महाआघाडी हाच आमचा चेहरा आहे ना. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. शरद पवार साहेब आहेत ते. महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान 25 ते 30 जागा सहज वाढल्या असत्या देशभरामध्ये. अशी माझी भूमिका, आमची भूमिका आहे. कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था हे बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं, लोकांनी मोदीला मतदान केलं, लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं. ठीक आहे, पक्ष असतो, संघटना असतात, आघाड्या असतात, पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू. तुम्ही अजून एक ठामात की चेहरा असावा. बघा, हे आमचं मत आहे. पण महाविकास आघाडी आहे, 3 पक्ष एकत्र आहेत, इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत, आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाही आहेत.
शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावरती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या, हे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो. फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरेंना बजेटमधलं काय करतं हे स्वतःच ते सांगतायत, तर मग त्यांच्या टीकेला मी कशाला मत देतो? बघा, देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व, त्यांचा पक्ष, बरं का, त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं आहे. ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, बरं का, पण तसं काय नाही आहे. नाना फडणवीस 3.5 शाण्यांपैकी एक होते. त्या 3.5 शाण्यामध्ये यांना स्थान नाही आहे. रावसाहेब, अजित पवारांच्या बाबतीमध्ये भाजप सातत्यानं जे काही स्थानिक नेते आहेत टीका करतायत. पुणे जिल्ह्यामधले नेते असं म्हणतात की अजित पवारांना आता महायुतीमध्ये घेऊ नका, कारण अजित पवारांमुळे बरंचसं नुकसान जे आहे ते भाजपचं झालंय. आता भाजपवरती टीका केली जाते की उपयुक्तता संपली की भाजप अनेक लोकांना बाहेर काढून देतात. मला एक भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ही जी भूमिका आहे की गरज सरो वैद्य मरो, ही भाजपचं कायम धोरण आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रातलं नाही, ते देशभरातलं आहे. हे देशभरातलं आहे. शिवसेनेनं 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही जो अनुभव घेतला तोच देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आहे. आंध्रमध्ये जगनमोहन आता घेत आहेत, ओरिसामध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर फेकून दिलं. राऊतसाहेब, संसदेत जे खासदारांची शपथविधी झाला, शशी थरूरांनी शपथविधी घेताना जय संविधान म्हणल्यानंतर ओम बिर्लांनी टीका केली, टोकले, यावरून विरोधक आक्रमक होत आहेत. संविधानाचं नाव घेतल्यावर हे गैरवाग होणं कितपत योग्य? या वेळेला लोकसभेत 80% पेक्षा जास्त खासदारांनी जय संविधानची घोषणा देत शपथ घेतली. आपण पाहिलं असेल, जास्तीत जास्त खासदारांनी जय भीम जय संविधान, इस देश में रहना होगा तो जय संविधान कहना होगा, हे आमचं धोरण आहे. का संविधानाची गर्जना करणं, घोषणा करणं हा या देशात गुन्हा आहे का? ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते एका घटनात्मक म्हणजे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांना संविधानाचा इतका तिटकारा का असावा? त्यांच्या पक्षाचे अनेक लोक इतर वेगवेगळ्या धर्मांच्या घोषणा देत होते, त्याला त्याने आक्षेप घेतला नाही. जय पॅलेस्टाईनला त्याने आक्षेप घेतला नाही. असं म्हणायचं असेल तर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, त्या धार्मिकच घोषणा आहेत. जय संविधान ही एक धर्मनिरपेक्ष घोषणा आहे. ज्या संविधानावरती हा देश उभा निर्माण झाला त्या संदर्भात आदरयुक्त काही घोषणा केली तर भारतीय जनता पक्षाला एवढं पोळसोळ उठण्याचं कारण काय? आणि आम्ही जय संविधान बोलत राहणार. तुम्ही आमच्यावरती कोणत्याही कारवाई करा. सर, भाजप संविधान विरोधी वाटते का अशा पद्धतीने? भारतीय जनता पक्ष कायम संविधान विरोधीच राहिलेला आहे. जर 240 पर्यंत भाजपा घसरली नसती तर या देशाचं संविधान नव्यानं लिहिण्याची त्यांची योजना होती. आता त्याने हात वर केले आहेत, पण या देशामध्ये नव्यानं संविधान लिहून नवीन घटनाकार नरेंद्र मोदी असं त्या संविधानाच्या पुस्तकावरती येण्याची दाट शक्यता होती. पण या देशाच्या जनतेनं त्यांचा हा डाव उधळून लावला. आम्ही इंडिया आघाडीनं देशाच्या जनतेच्या मदतीनं संविधान बदलण्याचा आणि डॉक्टर आंबेडकरांचं संविधान खतम करण्याचा डाव आम्ही सगळ्यांनी उधळून लावला. याचा त्यांना प्रचंड राग आलेला आहे. सर, खरं तर शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात विमा योजना सरकारने सुरू केली. त्याच्यासाठी आता 50-100 रुपये मागितले जातात. कालही त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की 1 रुपयात आम्ही विमा देऊ शेतकऱ्यांसाठी. मात्र तसं काय होताना बघा, हे सरकार बोगस आहे. हे सरकार डुप्लिकेट आहे. हे सरकार म्हणजे मोदींची नकली संतान आहे, बरं का. हे सरकार शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारचं सरकार हे मोदी शहांचं नकली संतान आहे. ते अशा डुप्लिकेट पद्धतीनं वागणार. निवडणुका आहेत उद्या. हे संपूर्ण जे बजेट आहे हे निवडणुकीला डोळ्यासमोर जनतेच्या पैशानं मतं विकत घ्यायचा प्रकार ते करतात. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात लाखो मतं या लोकांनी विकत घेतली आणि काही ठिकाणी विजय प्राप्त केला. ह्या वेळेला निवडणुकीच्या आधी जनतेच्या पैशानं
मतं विकत घ्यायची. वारकऱ्यांना सुद्धा त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला. दिंडीला 20,000 रुपये वारकऱ्यांनी आपल्याकडे मागितलं होतं का? तुम्ही वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर सुद्धा अशा प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न करता. प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची, हे जे मोदीशहांचं धोरण आहे तेच या महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकारने राबवलं. शेतकऱ्यांची फसवणूक होते असं वाटतं. नक्कीच सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट शेतकऱ्यांचा आत्महत्याचा कुठं असेल तर महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 2800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे रेकॉर्डवरती आहे. अशा तऱ्हेनं महाराष्ट्रातला तुम्ही स्ट्राईक रेट पहा. हे एकनाथ शिंदे म्हणतात ना आमचा स्ट्राईक रेट. या राज्यातला शेतकऱ्यांचा आत्महत्येचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे देशात. अजिबात आठवायची गरज नाही, मी तुम्हाला आठवण करून देईन. राऊत साहेब, जे काल बजेट मांडलं त्यावरून पवार साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले की बाबा राज्यात किती निधी आहे, किती पैसा आहे. त्यावरून प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं की कधीतरी मोठं मन करून सरकारचं कौतुक करा, बजेट उत्तम मांडले. असं प्रफुल्ल पटेल म्हणतात. त्यांनी जे मोठं मन करून ईडीकडून आपली संपत्ती सोडवून घेतली आणि मोदी आणि शहांनी मोठ्या मनानं त्यांची 150 कोटी संपत्ती जी ईडीने जप्त केली होती बरं का, ती प्रफुल्ल पटेलना परत केली. एवढं आमचं मन मोठं नाही आहे. आम्ही राष्ट्रवादी लोक आहोत, नॅशनलिस्ट लोक आहोत. एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात सीएम असताना फक्त लाडला बेटा ही योजना राबवली, आम्ही लाडली बहीण चालवली. तुमच्या लाडल्या बेट्याचं काय? तुमचा जो लाडला बेटा सरकारमध्ये हस्तक्षेप करतो आहे, तुम्ही तुमच्या लाडल्या बेट्याविषयी बोला. आमच्या बेट्याचं काय करायचं आम्ही बघू. तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर बसून पोलीस प्रशासन, बिल्डर बरं का यांच्याशी मधुर संवाद साधून निवडणुकीची बेगमी करतोय पुढल्या, त्याच्याविषयी बोला. बुलडोझर बाबाही म्हटलं जातंय, महाराष्ट्राचे बुलडोझर बाबा एकनाथ शिंदे. कोणाला? एकनाथ शिंदे जे पुण्यामध्ये ड्रग्ज कारवाई केली, बुलडोझर बाबा म्हणून त्यांच्या मग अजून म्हणून ड्रग्स मिळायचं थांबलंय का? ते कोणते बाबा आहे ते तुम्हाला विधानसभेनंतर कळेल. सर, ड्रग्सचे प्रश्न तुम्ही मांडलात. चंद्रकांत पाटील किंवा इतर नेते म्हणतात की तुम्हीही म्हणलात की पुणे सुसंस्कृत होतं, शैक्षणिक होतं, पुण्याला जाणून बुजून बदनाम केलं जातं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटत नाही. पुण्यामध्ये ड्रग्स आहेच ना. हे मी आता सांगतोय, मागच्या वेळेलाही सांगितलं आहे. जेव्हा आम्ही नाशिकला मोर्चा काढला ड्रग्सच्या विरुद्ध तेव्हा मी पुण्याचा उल्लेख केला होता. हे जे पोलीस आयुक्त आहेत पुण्याचे जे आले आहेत ते फक्त जनतेच्या दबावापोटी कारवाया करण्याचं नाटक करत आहेत. त्यांचा जो इतिहास आहे नागपूरपासूनचा तो तुम्ही तपासून घ्या. ते RSSशी संबंधित आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांचीच फक्त चमचेगिरी करता येते. त्यांना या पुणे शहराच्या भविष्याविषयी काही पडलेलं नाही. पोर्शे कार प्रकरणात त्यांनी केलेलं उलाढाली जगासमोर आहेत. जनतेच्या दबावामुळे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी जो जागरूकपणा दाखवला त्याच्यामुळे त्यांना नाईलाजानं कारवाया कराव्या लागल्या. सर, राज्यामध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा, विशेष करून मराठवाड्यात तो वाद सातत्याने पेटवला जातोय. कोण करतोय माहित नाही, तर शोधलं पाहिजे. जरांगेंना सुरुवातीला कोणी ताकद दिली उभ्या महाराष्ट्राला माहिती, त्याच्या जोर मला मी असं म्हणत नाही की त्यांना कोणी ताकद दिली, पण त्या संपूर्ण संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला. जरांगे त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत, इतर काही नेते आहेत ते ओबीसीसाठी काम करत आहेत. हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीच झाला नव्हता. गेल्या काही वर्षात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याचे सूत्र गेल्यावर हा संघर्ष का सुरू झाला हा खरं म्हणजे तपासाचा विषय. यापूर्वी राज्यात मागण्या होत्या प्रत्येक समाजाच्या, लोक मागत राहिले, संघर्ष करत राहिले, सरकारकडे त्याचा पाठपुरावा करत राहिले, न्यायालयात प्रकरणं गेली. पण देवेंद्र फडणवीस यांच्या हाती या राज्याचं नेतृत्व भाजपने दिल्यानंतर त्यांनी या जातीय आगी लावण्याचं काम केलं आणि हा महाराष्ट्र खतम करून टाकला. ओबीसीची सर्वपक्षीय बैठक होती ती पण रद्द झाली. बघू आता काय. सर, हिंदी में पवार साहब ने कहा कि आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी मुख्यमंत्री का चेहरा होगा, हम एक साथ चुनाव में जाएंगे. कैसे चेहरा होना कितना महत्वपूर्ण है? ये पवार साहब हमारे नेता है, मार्गदर्शक है.
अगर चेहरा होता है तो आसान होता है वोट मांगने के लिए कि सरकार का नेतृत्व ये नेता करेगा, देश का नेतृत्व राहुल गांधी करेंगे, मोदी करेंगे और कोई करेंगे। लोग चेहरे को भी वोट देते हैं, गठबंधन के साथ, पार्टी के साथ लोग पार्टी को जरूर वोट करते हैं, लेकिन एक बहुत बड़ा वर्ग ऐसा है, परसेंटेज, कि वो चेहरा देखकर भी वोट देते हैं। भारतीय जनता पार्टी को वोट करने वाले ऐसे बहुत से लोग हैं, वो पार्टी को वोट नहीं करते, वो मोदी जी को वोट करते हैं। अब देखिए, पार्टी को बहुत कम लोग वोट करते। अगर राहुल गांधी का नाम प्रधानमंत्री पद के लिए पहले से आ जाता तो मुझे लगता है 25 या 30 सीटें इस हमारी इंडिया आघाड़ी की बढ़ जाती। आप संकेत दे रहे हैं कि महाराष्ट्र में भी जब चुनाव में हो तो चेहरे पर के साथ जाना चाहिए? नहीं, अभी हम देखिए महाविकास आघाड़ी की जल्दी बैठक हो जाएगी, हम तीनों एक साथ बैठेंगे। कोई भी चेहरा ले लो आप, जिसके ऊपर लोग अपना वोट देंगे, कोई भी चेहरा ले लो। हम कहाँ बोले कि ये चेहरा ले लो। पिछले मुख्यमंत्री तो उद्धव जी थे। उद्धव ठाकरे के चेहरे पर महाविकास आघाड़ी ने लोकसभा में वोट मांगे हैं, लोगों ने वोट दिए है ना। उद्धव ठाकरे साहब की बतौर मुख्यमंत्री जो काम किया था सारे समाज के लिए, राज्य के लिए, तो उद्धव ठाकरे जी के नाम पर और चेहरे पर लोकसभा में वोट मिला है। शरद पवार जी के नाम पर भी वोट मिला है, चेहरे पे तो वोट मिलता ही है। सर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून असा कोण चेहरा आहे की जो त्याच्या नावावरती मतदान मागायला जात? सर, सवाल सीधा है, कौन है महाराष्ट्र उद्धव जी चेहरा? होंगे चेहरा, और कितनी सीटों की उम्मीदें कर रहे हैं आप विधानसभा? क्योंकि मुख्यमंत्री रह चुके हैं आपके, वो इससे पहले मुख्यमंत्री वही थे। तो आपको मेरे से क्या जवाब क्या चाहिए, मुझे बताइए, मैं आपको जवाब दे दूंगा। और जो मैं जवाब दूंगा वही जवाब कायम रहता है। कोण आहे महाविकास? येईल ना आता लवकरच, उद्धव ठाकरेच असतील। लोक सर, ठरव। हेमंत सोरेन का एक हेमंत सोरेन को रिहा किया गया। महत्वपूर्ण बात यह है कि हाईकोर्ट ने जब ये आदेश दिया तो कहा कि ऐसा लगता नहीं है कि वो इस पूरे मामले में गिल्टी है, इस स्कैम में। ईडी और सीबीआई ने 10 साल में जितने भी पॉलिटिकल लीडर्स को अरेस्ट किया है, वो किसी के खिलाफ कोई एविडेंस नहीं मिला है। मैं उदाहरण हूँ, मुझे पकड़ा था, कोर्ट ने कहा उनका क्या संबंध, उनके पास अगेंस्ट कोई एविडेंस नहीं है। अनिल देशमुख के खिलाफ कोई एविडेंस नहीं है। केजरीवाल जी को पकड़ा है, लेकिन ईडी कोर्ट ने कहा उनके खिलाफ कोई एविडेंस नहीं है, आप उनको परेशान कर रहे हो। हेमंत सोरेन के बारे में भी यही कहा है। लेकिन इस देश की एजेंसी मोदी और शाह की प्राइवेट एजेंसी बन गई है, और वो उनके इशारे पर उनके विरोधियों को छल कपट से अरेस्ट कर रही है और जेल में डाल रही है। हेमंत सोरेन बेकसूर थे, हम पहले से बोल रहे हैं। केजरीवाल जी बेकसूर है, मनीष सिसोदिया निर्दोष है, सत्येंद्र जैन निर्दोष है, अनिल देशमुख निर्दोष थे, संजय राउत निर्दोष थे। अगर प्रफुल्ल पटेल जी, यशवंत यादव, प्रताप सरनाईक, अशोक चौहान, ये सब आपके पार्टी में आने के बाद निर्दोष साबित होते हैं, और जो आपके विरोधी है वो गुनहगार साबित होते हैं, ये कैसा हो सकता है? ये कौन सा कानून है? ये कानून आपने घर में लिखा है क्या? चलिए, थँक्यू व्हेरी मच। प्रज्ञा सातव यांच्यावरती कारवाईची मागणी आपल्या हिंगोलीच्या खासदारांनी केली. इंडिया आघाडीचं काम केलं नाही असा आरोप आहे. पक्षाची भूमिका देखील हीच आहे.